नमस्कार मंडळी. आता आपला गणपती आला आहे का? गणपतीच्या निवदाची तयारी चालली आहे. कसे उंडराळ करतात ते बघूच म्हणा. समजेजण बघा बघा ध्यान लावून. येरी मोदक करतात चतुर्थीला, पण गणपती बसायच्या दिवशी उंडराळाचाच निवद पाहिजे त्याला. हे काय गव्हाचं पीठ एवढं, हे खोबर खीस, हे एवढा गूळ, हे काजू बदाम आणि इलायचीचं पीठ इतकं. हे काय एवढं सामान करून ठेवलंय. हे काय हे 2 वाट्या पीठ घटवानाचं चुरायचं. हे का पीठ चुरणं झालंय, घट्ट चुरलंय हे का. आणि असं झाकून ठेवलं होतं मऊ पडायसाठी 5 मिनटं. हे का आता याचे करायचे छोटे छोटे लांब लांब आणायचे असं. असं एवढाले करायचे हे का, शिजतात भेगीनं. हे का याला कोरडं पीठ टाकून ठेवायचं चिटकनात, मोकळे मोकळे होतात कर्जेपर्यंत चिटकतात एकूण एकाला. हे का वाटीभर गूळ टाकलाय. आता 2 वाट्या ह्याच्यात पाणी टाकायचं हे बघा. हे गूळ गरजेचं ठेवायचं वरी हे बघा. हे का याचा गूळ झाला करणं. हे का आता उंडराळ झाले करणं. आता याच्यात टाकायचे असे हे का. चांगलं उकडू द्यावं लागते बारीक गॅस करून, नाही तर करपते. छान शिजू द्यावं लागते. असं हलवून घ्यायचं, व्यवस्थिशीर शिजू द्यायचं याला. चिकट होण्यात मोकळे मोकळे होतात. हे काय एवढं इलायची टाकून घ्यायची, एवढं खोबरं टाकायचं हे का. हे काही हे काजू बदाम टाकायचे हे का. हे का उंडराळा झाले, शिजले, मऊ मऊ झाले ते बघा. याच्यात दूध टाकायचं, तूप टाकायचं आणि खायला छान छान लागतात. गणपतीला निवद ठेवायला बिन आपल्याला खायला खूप खूप छान छान लागतात. हेडिओ पक्का बघा, करून बघा हे.